बनारसवरून हरिद्वारसाठी एवढं जास्त ट्रॅव्हल केल्याच्या नंतर मला आता हवं होतं एक चांगलं रूम, आणि रूममध्ये फ्रेशन अप झाल्याच्या नंतर आता मी निघते पेट पूजा करण्यासाठी. हरिद्वारमध्ये चोटीवाल्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मला हे रेस्टॉरंट दिसलं माझ्या नियर बाय आणि मी सुद्धा या ठिकाणी आहे. आता थाली आणि रेग्युलर फूड खाऊन मी थकलेली, त्याच्यामुळे इथे डोसा होता, सो मी ऑर्डर केला होता डोसा. हा होता मसाला डोसा, ज्याच्या आतमध्ये बटाट्याची चटणी सुद्धा होती आणि 2 प्रकारच्या अजून चटण्या सुद्धा होत्या. खूप जास्त हीट होतं आणि उन्हाळ्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे मी इथे मँगो शेक सुद्धा ऑर्डर केला आणि ड्रायफ्रूट सुद्धा असल्यामुळे हा खूप जास्त टेस्टी होता आणि मला खरंच मजा आली. ऊन खूप जास्त होतं, रूम एसी होता, तरी सुद्धा मला बाहेर फिरायचं होतं, त्याच्यामुळे चालत चालत मी आता निघाली हरिद्वार स्टेशनचा. डिस्टन्स असल्यामुळे मी रिक्षा पकडली आणि रिक्षातनं जाताना मला हे काका दिसले. हे सायकलनी 12 ज्योतिर्लिंग दर्शन करतात. त्यांना भेटून मला खूप जास्त छान वाटलं आणि माझ्यासोबत असलेल्या रिक्षावाल्या दादांनी सुद्धा त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. हरिद्वार मध्ये आता अजून काय काय मजा करते हे पाहण्यासाठी पेजला फॉलो करून घ्या.